वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं जय श्रीकृष्ण मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम् मागच्या कक्षेत आपण सत्व रजतम याचे गुण भगवंतांनी सांगायला सुरुवात केलेली ते पाहत होतो आणि 10व्या श्लोकापर्यंत आलेलो. त्या 10व्या श्लोकात हे सांगितलं होतं की कधी जेव्हा एखादा गुणाचे उत्कर्ष होतो तेव्हा बाकी दोन गुण दबलेल्या किंवा सप्रेस अवस्थेत किंवा अ, थोडेसे सुप्तावस्थेत असतात. रज वाढला की सत्व तम कमी होतात. तम वाढला की रज सत्व कमी होतात. तसंच सत्व वाढला की रजतम कमी होतात. आता 11वा श्लोक, 14वा अध्याय 11वा श्लोक. सर्वद्वारेषु देहेऽस्मिन् प्रकाश उपजायते ज्ञानं यदा तदा विद्यात् विवृद्धं सत्त्वमित्युत. सर्व द्वारेषु देहेस्मिन म्हणजे या देहातल्या सगळ्या द्वारांमधून मध्ये प्रकाश उपजायते म्हणजे अं, प्रकाश उत्पन्न होतो. आता इथे सर्वद्वारेषु म्हणजे नवद्वारयुक्त देह आपला आहे, ती नवद्वारही घेता येतात किंवा ज्या योगे विषय आपल्या अंतःकरणात येतात, ज्या तन्मात्रा सांगितल्या आहेत, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, हे जे विषय ज्यांच्या योगाने आत येतात, ती इंद्रिय त्या विषयांसाठी अंतःकरणात शिरण्याची द्वारच झालेत. म्हणून इकडे ती द्वारे अशा पद्धतीने पण घेता येतात. म्हणजेच काय की देह किंवा इंद्रिय या सगळ्यांच्या ठिकाणी एक प्रकाश, कसला प्रकाश तर ज्ञानाचा प्रकाश उत्पन्न होतो की त्या ज्ञानाच्या प्रकाशात विषय जरी आत आले तरी ते विषय हे केवळ अध्यास आहेत आणि त्याच्या मागे शुद्ध चैतन्य आहे हे ज्ञान व्हायला सुरुवात होते. आणि ते ज्ञानम यदा तदा विद्यात विवृद्धम सत्वमित्युत. मग ते ज्ञान एकदा ते वाढत चाललं तशी ती विवेक वृत्ती वाढत वाढत जाते. जितकी वाढत जाते तेवढा तो प्रकाश अजून होतो आणि पूर्ण जेव्हा बुद्धी प्रकाशित होते, भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात जे म्हटलेलं आहे त्याप्रमाणे की ती तो चैतन्याचा प्रकाश वाढत वाढत जाऊन तो जेव्हा पूर्णत्वाला येतो तेव्हा त्या सत्वगुणाच्याही पलीकडे म्हणजे आत्मज्ञानापर्यंत तो पोचतो. पण तिथे जाईपर्यंत ही प्रकाशाची वृद्धी जी जाणवते तिथे समजावं की सत्वगुण वाढलेला आहे. आता रजोगुण वाढला हे कसं समजावं ते सांगतात. लोभ प्रवृत्तिरारंभः कर्मणामशमः स्पृहा रजस्येतानि जायन्ते विवृत्ते भरतर्षभ. रजगुणाची वृद्धी जर झाल्यावर काय होतं की लोभ म्हणजे हे पाहिजे ते पाहिजे, हे मिळवलं पाहिजे, प्रत्येक गोष्टी जितके मिळेल लोभो लाभेन वर्धते, तसं मिळालं तरी अजून अजून मिळावंसं वाटणं, हा झाला लोभ. तर तो लोभ वाढतो. लोभ वाढल्याने ज्याच्याबद्दल लोभ आहे, ज्या वस्तूचा, ज्या व्यक्तीचा किंवा ज्या स्थितीचा लोभ आहे ती मिळवण्याकरता रजोगुणात्मक प्रवृत्ती म्हणजे काहीतरी करण्याची जी बेसिक इन्स्टिंक्ट म्हणतात वृत्ती तयार होते आणि त्यांनी फळाच्या इच्छेने स्वार्थ प्रेरित होऊन फळाच्या इच्छेने कर्म होतात. त्या कर्माने परत म्हणजे त्या इच्छेच्या योगाने कर्म होतात. कर्माच्या अशांती
आणि विषयभोगाची लालसाही उत्पन्न होऊन ती वाढत जाते. हे रजोगुणाचं कार्य सांगितलेलं. आता तमोगुणाच्या वृद्धीचं लक्षण सांगतात. अ 13वा श्लोक. अप्रकाशो प्रवृत्तिश्च प्रमादो मोह एव च तमस्येतानि जायन्ते वृद्धे कुरु नंदन. आता 13व्या श्लोकाचा अर्थ पाहण्याच्या आधी 12व्या श्लोकातलं एक महत्वाची गोष्ट सांगावीशी वाटते की सत्वगुणाची वृद्धी ही चित्तवृत्ती आत असल्याने आहे. याचाच अर्थ असा की लोकोपयोगी जरी कर्म असली, समाजसेवा करतोय, शाळा उघडल्यात, मंदिरे बांधली, ते करताना निष्काम वृत्ती असली तर गोष्ट वेगळी. पण ही कार्य करताना बऱ्याच वेळा असं होतं की अहंकार कुठे आत शिरतो पटकन हे लक्षात येत नाही. मग त्यावेळी सत्वगुणाकरताही अजून अजून चांगली कर्म करणं हे सुद्धा राजसिक सत्वगुणाचा राजसिक भाग झाला. म्हणजे तो एका प्रकारे तो रजोगुण झाला. तो शुद्ध सत्व म्हणता येत नाही. कारण त्यांनी काय होतं की ठीक आहे, आता एक शाळा काढली, मी अजून शाळा काढेन. आणि ते करताना कुठेतरी मी अजून चांगलं करतोय, मी पुण्य कमवतोय, असा वित्तभ्रम होऊ शकतो. जसं मानवी वित्त, पैसा मिळवण्याची इच्छा करणं आणि तो वाढवणं हा जसा लोभ आहे, तसं लोकेशणा हा एक मोठा धोका सांगितलेला आहे, की अ, जास्त लोकांनी मला मानावा, उपकाराची परतफेड नकोय आपण असं म्हणतो किंवा मी निस्वार्थ बुद्धीने दानधर्म करतोय, लोकांची व्यवस्था करतोय किंवा काही गरिबांना मदत केली किंवा हे केलं. माझी अपेक्षा नाही जरी म्हणत असले तरी ज्यांनी मदत केली त्यांनी जर काही आपला अपराध केला, तर ज्याला मदत न केलेल्या माणसांनी केलेल्या अपराधापेक्षा जास्त त्रास जर मदत केलेल्या माणसांनी केलेल्या अपराधाबद्दल होत असेल तर समजावं की ती जी सात्विक कर्म केली गेली ती कर्म सात्विक जरी असली तरी त्याची वृत्ती ही रजोगुणी वृत्ती आहे. त्यामुळे कोणतीही गोष्ट जिथे मी हे करावं ते करावं हे जोपर्यंत आहे तोपर्यंत ती रजोगुणी वृत्ती आहे. आता ह्या रजोगुणी वृत्तीला सात्विक कार्यात लावून ईश्वर प्रार्थना करून यातला माझा जो अहंकार आहे, सात्विक गोष्टी मी करतोय तो अहंकार बाजूला करून मी निमित्त मात्र आहे एवढी तरी बुद्धी करा. निमित्त मात्र वाटायला लागल्यावर मी करतोय हा अहंकार घालवा. ही प्रार्थना होत राहिली तर शुद्ध सात्विक पर्यंत पोहोचू शकतो. नाहीतर अहंकारयुक्त सात्विक कर्म यांनी जो बंध सांगितलेला आहे, जो या अध्यायाच्या सुरुवातीला सत्वाचा बंध म्हणजे मी ज्ञानी ही भावना, तो अहंकार फार मोठा सांगितलेला आहे. आणि आपण मागेही म्हटलं होतं की विष्णूंच्या अवतारात जे जे ज्यांचा नाश करण्याकरता विष्णूंचा अवतार झालेला आहे ते मूळतः अधिकारी महात्मे आहेत. रावण, कुंभकर्ण हे मुळात जयविजय आहेत. तसं कंस हा कालनेमी दैत्याचा अवतार आहे. कालनेमी दैत्य म्हणजे त्याचं योगबल इतकं होतं की मारुतींना ही क्षणभर त्यांनी फसवून द्रोणागिरी आणताना मध्येच थांबवून त्यांचा वेळेचा अपव्यय करू शकलेला इतकं त्याचं सामर्थ्य आहे. तर सांगायची गोष्ट अशी की सत्वासाठी रजोगुण जरी असला तरी तेव्हा मी निमित्त मात्र आहे किंवा मी लोकांचं करतोय ही जीवभावे सेवा न होता शिवभावे सेवा, जसं रामकृष्ण मिशनच्या ब्रीदवाक्यात आहे, जीवभावे शिवसेवा. तशा ह्यांनी जर सत्कर्म घडत नसतील तर त्यांनी येणारा बंध तमोगुणी किंवा रजोगुणाने येणाऱ्या बंधापेक्षाही जास्त भयंकर होऊ शकतो. आता 13व्या श्लोकाकडे वळू. पुन्हा वाचतो. अप्रकाशो प्रवृत्तिश्च प्रमादो मोह एव च तमस्येतानि जायन्ते विवृद्धे कुरु नंदन.
आता आधीच्या ह्याच्यात भरतर्षभ म्हटलंय, त्या ह्याच्यात 12व्या श्लोकात भरतर्षभ म्हणून संबोधन अर्जुनाला केलंय. त्याचं कारण असं आहे की भरताचा वंश हा सगळा राजांचा वंश असून त्यांनी सगळी कार्य केली आहेत. पण ती रजोगुण नुसता तिथे नसून त्या राजांचे जर पुढे इतिहास पाहिला तर त्यांनी पुढे वानप्रस्थ घेऊन ईश्वरोपासनेकडे लक्ष लावलेलं आहे. याचा अर्थ मनात त्याग आहे पहिल्यापासून. 50-60 वर्षापर्यंत मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. माझ्याबद्दल किंवा माझ्यासारख्या लोकांबद्दल बोलते की हे पाहिजे ते पाहिजे करत 50 वर्ष 55 वर्ष झालं तरी आपण कमवणं सोडू शकत नाही. छान चौकी राहायला घर पाहिजे हे सोडू शकत नाही. आणि त्याच्यानंतर सडनली वानप्रस्थ घ्यायचं म्हटलं तर ते शक्य नाहीये. ती वानप्रस्थाची तयारी पहिल्यापासून मनात असेल तर तो संसार सोडणं शक्य आहे. म्हणून भरताचं उदाहरण दिलेलं आहे. रामापेक्षा भरताचा त्याग जास्त का आहे? कारण राज्य रामांना मिळालेलंच नाहीये. मिळायच्या आधीच राज्य भरताकडे गेलेलं आहे. भरताला राज्य मिळून सुद्धा त्यांनी राज्यभोग घेतलेला नाहीये. तर सांगायची गोष्ट अशी की भरतर्षभ हे म्हणण्याचं कारण भरतवंशातले जे राजे होऊन गेले, इक्ष्वाकू पासून सगळं हे आहे. इक्ष्वाकूला आपण गीतेतच आधी पाहिलं की विवस्वान म्हणजे सूर्यदेवानी च्याकडनं तो पुढे उपदेश गीतेचा इक्ष्वाकूपर्यंत गेलेला आहे. त्याच्यानंतर भगीरथ, रघु आदी सगळे पराक्रमी आणि भगीरथ तर गंगेला ज्यांनी भूमीवर आणली, म्हणजे स्वतःच कल्याण नाही किंवा जे 1000 सगरपुत्र भस्म झाले त्यांचं कल्याण नाही, तर पूर्ण विश्वाच्या कल्याणाकरता त्यांनी नदी गंगेला भूमीवर आणलेलं आहे. तर म्हणून कर्मानुष्ठान करणं हे तो रजोगुणाच्या निवृत्ती करताय. उरला सुरला रजोगुण त्याचा धर्माच्या चौकटीत राहून त्या रजोगुणाला त्याला जे कार्य करायचं करण्याची उर्मी आहे ती उर्मी संपवण्याकरता केलेला तो व्यवहार आहे. पण भोगाकरता केलेला जो माझ्या शरीरासाठी आणि मला जे हितकर किंवा सुखकर वाटतात त्यांच्यासाठी म्हणून केलेला जो प्रयत्न आहे त्यांनी त्या रजोगुणाची निवृत्ती किंवा तो वापरून संपत नाही, तर आगीत फुफाटा टाकल्यासारखा तो वाढत जातो. तर त्यामुळे भरतर्षभ अशा करता म्हटलेलं आहे की प्रवृत्ती आरंभा आणि सर्व कार्य जास्त करणे हे रजोगुणाचं लक्षण आहे असं म्हटल्यावर कर्ममार्ग हा रजोगुणाचं लक्षण आहे. त्यामुळे तो करू नये अशी भावना होऊ नये कोणाची. कर्ममार्ग हा जरी रजोगुणात्मक असला तरी तो जैसा आपण पैसा वापरला की तो संपतो, पण तो समजा बँकेत टाकला तर तो वाढत जातो. तसं कर्ममार्ग हा तो रजोगुण वापरून चांगल्या कामाकरता वापरून संपवण्यासारखा आहे. तर भोगाकरता त्याचा सतत विचार करून ते एखाद्या इन्व्हेस्टमेंट मध्ये टाकून तो रजोगुण वाढवण्यासारखा आहे. तर त्यामुळे सतत कार्यरत राहणं आणि रजोगुणी असणं यातला फरक कळण्यासाठी म्हणून त्यांना त्याच्या कुलाची हे दिलेले आहे. आणि आता तमोगुणाच्या बद्दल सांगताना त्यांना कुरुनंदन बोलून पुन्हा कुलाचा हे केलेला आहे की प्रयत्न करणं किंवा प्रयत्न न करणं यांनी प्रयत्न करणं म्हणजे रजोगुण आणि प्रयत्न न करणं म्हणजे तमोगुण. असं इतकं सोपं नाहीये. आंतरिक स्थितीवर सोपं आहे. म्हणजे आता हेच या कुलातली लोक सर्व संसार त्याग करून त्यांनी जर आता राजा भरतच जो आहे, भरताचे ज्याच्यावरून भारताला भारत हे नाव पडलं, त्यांचे वडील हे वृषभदेव भगवंताचे अवतार आहेत की ज्यांना जैन लोक स्वतःचे पहिले गुरु किंवा तीर्थंकर मानतात ते. तर ते पिशाचवत फिरतायत सगळीकडे, बसून राहिले एका ठिकाणी तर बसून राहिले. आता
त्यामुळे एखादा वेडा जडबुद्धीचा तमोगुणाने तो जन्म मिळालेला आणि ज्ञानी महात्मा यात वर करणे फरक दिसत नाही. तर त्यामुळे काहीही प्रवृत्ती न होता राहणं, एकाच ठिकाणी बसणं, हे तमोगुणाचं लक्षणही होऊ शकतं आणि सत्वगुणाचे लक्षण होऊ शकतं. म्हणून या कुरुवंशातले राजे कसे सात्विक होते आणि तमोगुणापेक्षाही वेगळे कसे होते, हा विचार करण्यासाठी कुरुनंदन हे संबोधन इथे घेतलं असावं. तर तमोगुणाचं लक्षण काय सांगित आहे? अप्रकाशो अप्रवृत्तीच. पुन्हा तेच म्हणजे प्रकाश नसणं म्हणजे अंधार म्हणजे अज्ञान असणं आणि अप्रवृत्तीच कर्म करण्यात प्रवृत्ती नसणे. मगाशी सांगितल्याप्रमाणे ज्ञानी महात्माची कर्मात प्रवृत्ती नाही, कारण आंतरिक सत्वस्थ जो आनंद आहे, प्रत्येक ब्रह्मरूपाने आपल्या आत जो आनंद आहे त्याचा अनुभव ते घेत असतात. त्यामुळे वरकरणी तमोगुणी आणि सत्वगुणी सारखे भासू शकतात. पण तमोगुणी कसा असतो, तिथे अंधकार अज्ञान आहे, मूढता आहे. त्यांनी कर्मात प्रवृत्ती नाही आणि विनाकारण काहीतरी हालचाली आहेत. म्हणजे तो रजोगुणाने आहे. रजोगुणासाठी माणूसही काहीतरी मिळवण्यासाठी काही उद्देशाने परिश्रम करत असतो, क्रिया करत असतो. याच्या क्रिया थोडाफार झाला तरी त्या व्यर्थ आहेत, त्याला काहीही अर्थ नाही. आणि सगळा वेळ आळस, झोप याच्यात त्याचं चाललेलं आहे. आणि मूढता, मोह आहे मनात, प्रमाद आहे आणि मोह आहे. मोह म्हणजे काय? की सत्पदार्थाच्या आसक्तीपेक्षा असत्पदार्थाची आसक्ती, सद्वृत्तीपेक्षा असद्वृत्तीकडे व्यवहार. झोप ही अज्ञानात्मक असून सुद्धा ती प्रिय वाटणे हा तमोगुण आहे. आपली आध्यात्मिक उन्नती झाली की नाही हे तपासून बघण्याकरता सर्वात मोठा क्रायटेरिया किंवा निकष हा जिभेचा आहे. जितम सर्वम जिते रसे म्हटलेलं आहे, की जिभेवर ज्यांनी ताबा मिळवला म्हणजे वाणीवर. वाणी फक्त सत्य, सत्य म्हणजे प्रिय आणि अमृत म्हणजे खरं आणि प्रिय बोलणं. आणि दुसरं जिभेचा म्हणजे रसावर कंट्रोल. हा मोठा कंट्रोल सांगितलेला आहे. पण त्याच्यानंतरचा जो सांगितलेला आहे की झोपेवर कंट्रोल, म्हणजे तो पूर्ण तमोगुण ज्यांचा नाहीसा झालेला आहे, असे जे सत्वस्थ पुरुष आहेत ते संयमी त्यांना म्हटलेलं आहे भगवंताने. आणि या निशा सर्व भूतानाम तस्याम जागृती संयमी म्हणतायत भगवंत. कारण झोप ही गेली त्यांची. अज्ञानाचा पूर्ण नाश त्यांचा झालेला आहे. तर असं तमोगुणाचे लक्षण म्हणजे आळस, अज्ञान किंवा उद्देशरहित हालचाली हे सांगितलेले आहेत. आता 14वा सांगतात. मृत्यू होताना जी वृत्ती असते त्याप्रमाणे पुढचा जन्म मिळतो हे आपण मागे पाहिलं तिथे. आता मृत्यू होताना सत्व प्रवृत्ती असली तर काय, रज प्रवृत्ती असली तर काय आणि तम प्रवृत्ती असली तर काय, हे आता भगवान सांगतात. 14व्या श्लोकात आता भगवान सत्व वृत्ती असली मरणाच्या वेळी तर काय होतं ते सांगतात. यदा सत्वे प्रवृद्धे तु प्रलयं याति देहभृत् तदोत्तमविदान् लोकान् अमलान् प्रतिपद्यते. वा वा. आता मागे आपण 10व्या श्लोकात जे पाहिलं की रजोगुण मोठा वाढला की सत्व तम कमी होतो, सत्वगुण वाढला तर तमोगुण वाढला तर सत्व रज कमी होतो. तर कोणत्या तरी एकाचा एक गुणाचा सर्वात जास्त उत्कर्ष, कोणत्या तरी एकाचा मध्यम, कोणत्या तरी एकाचा सर्वात कमी हे सतत होत असतं. पण ईश्वराच्या दयेने सात्विक प्रवृत्ती वाढलेली असताना जर देहत्याग झाला तर काय होतं हे इथे सांगितलेलं आहे.
यदा सत्त्वे प्रवृद्धे तु प्रलयं याति देहभृत् तदोत्तमविदान् लोकान् अमलान् प्रतिपद्यते. जेव्हा सत्वगुण वाढलेला असताना मनुष्याचा मृत्यू होतो तेव्हा तो उत्तम कर्म करणाऱ्यांच्या लोकात म्हणजे निर्मळ अशा स्वर्गाधिक लोकात जातात. आता पूर्ण निर्मलत्व हे तर मुक्ती झाली. पूर्ण जर निर्मल वृत्ती म्हणजे सत्वगुणाच्याही पलीकडे जाऊन जर मृत्यू आला तर तो तो महात्मा मुक्तच आहे. पण इथे निर्मल याचा अर्थ रजतमापेक्षा सत्वगुण हा त्यातल्या त्यात निर्मल आहे. जसं मगाशी किंवा आधीच्या श्लोकात सांगितलेलं आहे तसं श्लोक नंबर 6 मध्ये तत्र सत्वम निर्मलत्वात. तर तिथे निर्मलत्व हे रजगुण आणि तमोगुणाच्या सापेक्ष तो गुण निर्मल आहे अशा दृष्टीने. तर त्यामुळे तसे जे सात्विक वृत्तीचे लोक ज्या लोकात असतात तिथे त्याचा जन्म होतो किंवा त्या त्या लोकाला तो जातो. अत्यंत सात्विक असेल तर ब्रह्मलोकाला जातो आणि त्या सात्विकतेबरोबर म्हणजे नुसती यज्ञकर्म भोगाच्या दृष्टीने न होता जर ईश्वर प्राप्ती करता झाले असतील पण निष्काम जर होत नसतील आणि सकाम पण झालेले असतील तर तो ब्रह्मलोकाला म्हणजे सत्यलोकापर्यंतही जाऊ शकतो. आणि तो जर योगी असला तर ब्रह्मदेवा सत्यलोकात समाधीचा अनुभव घेत ब्रह्मदेवांच्या आयुष्यापर्यंत राहून त्यांच्याबरोबर तोही मुक्त होतो. कमी जर सत्व असेल तर स्वर्गाधिक आहे, त्याच्याहून कमी असेल तर यक्षादी. पण यक्षादी हे रज गुणात्मक जास्त आहे, सत्वगुण त्याच्यात थोडा कमी येतो. तर स्वर्गाधिक सगळे लोकात तो सत्वगुणाच्या वृद्धीमुळे जातो. रजसी प्रलयम गत्वा, जर रजगुण वाढलेला असताना प्रलय याचा खरा अर्थ मुक्ती असा आहे. म्हणजे प्रवृत्ती किंवा ज्या भू जे आहे म्हणजे जे जन्माला आहे त्याचं पूर्ण लय होणं हा प्रलय आहे. पण एका दृष्टीने शरीराचा त्याग करणं हाही एक प्रलय मानलेला आहे. मुख्य जो वैयक्तिक प्रलय आहे तो मुक्ती मानलेला आहे. तर इकडे रजसिक प्रलयम गत्वा म्हणजे मरताना रजोगुणाची वाढ झाली असेल तर काय होतं, कर्मसंगेषु जायते. म्हणजे कर्म करण्याची जिथे इच्छा असते अशा जन्म त्याला मिळतो. आणि तथा प्रलीनस्तमसी मूढ योनिषु जायते. आणि जर तम जास्त असला तर मूढ योनींना म्हणजे कीटक किंवा त्याच्याहून स्थावरानं अधोगती म्हणजे झाड किंवा अगदीच खाली म्हणजे दगड अशा लोकांना तो अशा जन्माला तो जातो. रज आणि तमाचं कॉम्बिनेशन मध्ये रज जास्त असेल आणि सत्व आणि तम पण असेल आणि तिन्ही गुणाचा साधारण बॅलन्स असेल तर मनुष्य जन्म आहे. त्याच्या खाली खाली येत जातो, तमोगुण वाढला रजोगुण वाढला की मग समजा माकड आहे किंवा बाकी चतुष्पाद प्राणी आहेत त्याच्याहून तमाची जास्त म्हणजे मग अगदीच बेसिक जे किडे वगैरे किंवा त्याच्याहून कमी म्हणजे स्थावर योनी म्हणजे वृक्ष, त्याच्याहून कमी म्हणजे छोटी वनस्पती, त्याच्याहून कमी म्हणजे दगडादी स्थावर योनीत तो जातो. आता 16वा. आता सात्विक राजस आणि तामस तिन्ही कर्मांची फलं काय ते सांगतायत 16व्यात भगवान. कर्मण सुकृतस्याहु सात्विकं निर्मलं फलम रजसस्तु फलं दुःखम अज्ञानं तमसः फलम. खूप क्लिअरली भगवान सांगतायत की कर्मण सुकृतस्याहु सात्विकम निर्मलम फलम. म्हणजे सात्विक जे कर्म आहे सुकृतस्य म्हणजे चांगली कृती म्हणजे श्रेष्ठ अशी जी कृती काय आहे तर सात्विक कर्म. अशा श्रेष्ठ सात्विक कर्माचे
अं, फळ पण सात्विक निर्मल असं मिळतं, म्हणजे सुख. आणि ते सुख कसं, तर ज्ञान आणि वैराग्याने मिळणारं सुख आहे. ते विषयांच्या सुख नाही. ते आत्मानंदाच्या सुखाच्या जवळ असलेलं ते सुख त्याला प्राप्त होतं आणि त्याची त्या सत्वाच्या पलीकडे गेल्यावर आत्मानंदही प्राप्त होतो. रजसस्तु फलम दुःखम सांगितलेलं आहे. खूप क्लिअर कट आहे. तमानी दुःख होत नाही कारण तिथे पूर्ण अज्ञानच आहे. दगड आहे. त्या दगडावर कोणी तू दगड आहे म्हणा किंवा तू मूर्ती करून तू देव आहे म्हणा, त्या दगडाला काही फरक पडत नाही. किंवा त्याला ठोकलं, तोडलं तरी त्याला काही वेदना होत नाही. पण रजसस्तु फलम दुःखम आहे. म्हणजेच जो कर्ममार्ग आहे तो दुःख निवृत्ती होण्याकरता आहे. पण तोच जर आसक्ती सहित झाला तर तो दुःखरूप आहे. पाहिजे, पाहिजे, पाहिजे म्हणून आज पाहिजे, उद्या पाहिजे म्हणून जे काय जीव करत राहतो, त्यातनं क्षणाकरता ते सुख प्राप्त होऊन ते निघून जातं. पुन्हा प्रयत्न करा, पुन्हा ते सुख मिळवा. पगार होतो दर महिन्याला, तो दर महिन्याला संपतोय. पुन्हा पुढच्या महिन्यासाठी प्रयत्न आहेत. कारण कुटुंब राहायला पाहिजे, खायला प्यायला मिळालं पाहिजे, राहायला जागा मिळाली पाहिजे, चांगले तुकडे कपडे घालायला पाहिजे. हे सगळं आपल्या मनात राहतं, याचं कारण तो रज आहे. आणि ह्यानी काय होतं, की शांतता मनाला नाही. शांतता मनाला केव्हा प्राप्त होते? जेव्हा सत्संगती होते. सत्संगती म्हणजे सत्तत्वाची संगती. ती कशा प्रकारे होते? सत्पुरुष ज्यांना ते सत्तत्वाची प्राप्ती झालेली आहे त्यांची संगती आणि अ, सद्ग्रंथ ज्याच्यात सत्स्वरूप सांगितलेलं आहे ते ग्रंथ किंवा ज्ञानी महात्म्यांचे वितराग विषय वा चित्तम म्हणजे ज्ञानी महात्म्यांचं चिंतन होण्याकरता त्यांची चरित्र यांनीही आपल्याला या रजोगुणाच्या फेऱ्यातनं बाहेर घेऊन सुखानुभव होण्याकरता पुढे जाता येतं. आणि अज्ञानम तमसा फलम दत्त महाराजांनी एका प्रवचनात म्हटलेलं आहे की वैराग्य म्हणतो आपण, आपल्याला तर ज्ञानाबद्दल वैराग्य आलंय आणि विषयांबद्दल आपला प्रयत्नवाद आहे. अध्यात्म हा वैराग्याकरता, ज्ञानाकरता, भक्तीकरता प्रयत्नवाद आहे आणि विषयांच्याकडे त्यांचं दुर्लक्ष आहे. हा मूलभूत फरक आहे. त्यामुळे प्रयत्न करायचा नाही असं कोणी म्हणत नाही. अध्यात्मात बुद्धी वापरायचं नाही असं म्हणत नाही. बुद्धी शास्त्रानुसारिणी नुसार वापरायची. शास्त्रातली तत्व सिद्ध करण्यासाठी वापरायची. ईश्वरावर श्रद्धा ठेवण्यासाठी वापरायची. तर त्यातनं सुखाची अनुभूती होऊ शकते. 16वा श्लोक झाला. आता 17वा. अजून पुन्हा तेच सत्वरज तमानी काय काय होतं ते सांगतात. सत्वात संजायते ज्ञानं रजसो लोभ एव च प्रमादमोह तमसो भवतो ज्ञानमेव च. जसं एखादं आपण बीज रोवलं तर ते बीज फोडून त्याच्यातनं वृक्ष बाहेर येतो. तसंच सत्वगुणाचा परिपाक झाल्यावर त्या सत्वगुणाचा नाश करून निस्त्रैगुण्य असं आत्मतत्व प्रकाशित होतं. म्हणून सत्वात संजायते ज्ञानम. सत्वातनं ज्ञान उत्पन्न होते. ते सत्वाबरोबरच उत्पन्न होते. संजायते आणि ज्ञान उत्पन्न होते म्हणजेच तो आत्मानुभव येतो. ज्ञान हे अनुभवात्मक आहे. शब्द किंवा माहिती या दृष्टीने जे ज्ञान आहे ते ज्ञान आवश्यक कुठपर्यंत आहे, जोपर्यंत आपण या मायेच्या राज्यात आहोत. तसं जसं आपण तुरटीचं उदाहरण गेलं, ती तुरटी तो मल नाहीसा करण्याकरता त्या मलाला घेऊन खाली बसते आणि उरतो तो आत्मानुभव. ते खरंच ज्ञान आहे. आणि रजनी काय होतं? लोभ. मी करतो, प्रमोशन मिळालं पाहिजे, हे मिळालं पाहिजे. काही वर्षापूर्वी जी पोस्ट माझं अंतिम ध्येय आहे म्हणून मी ठरवली, ती मिळाल्यानंतर अरे ह्या पोस्टवरही मला कुठेतरी काही मनासारखं करता येत नाहीये. इथेही माझ्यावर कोणतरी आहे. त्यांना कळत नाही, मला कळतं. ही सगळ्या भावना तिकडेही राहतायत. आणि त्यामुळे प्रयत्न कितीही केला तरी आता माझं समाधान झालं अशी कृतकृत्य म्हणजे
जे काय मला करायचं होतं आता सगळं झालं. आता मला काहीही करायची अ, इच्छा नाही. सर्वारंभ परित्यागी अशी अ, अवस्था ही कधी येतच नाही रजोमार्गाच्या याने. ती केवळ आणि केवळ सत्वाच्या द्वारे होऊ शकते. तर त्यामुळे आपोआपच सत्वात संजायते ज्ञानम, रजानी लोभ वाढतो आणि लोभ जितका वाढेल तितकी अशांती आहे. हे मिळावं, ते मिळावं. आता हे मिळावं, ते मिळावं मध्ये हे नको मिळावं, दुःख नको हे पण आलं. हा जो आग्रह आहे, हा तो रजोगुणामुळे आहे. आणि तो जोपर्यंत आहे, तोपर्यंत चित्ताची स्थिरता नाही, मनाला शांती नाही. तसंच तम, प्रमाद मोह तमसो भवतो ज्ञानमेवच. जो काय मनुष्य जन्म मिळालेला आहे, त्याकरता काय होतं, जप करायचंय, ध्यान करायचंय, ठीक आहे. पण आता जरा दमून आलो, थोडंसं मोबाईल बघूया. त्या मोबाईल बघण्याने काहीच फायदा होत नसतो, तरी चित्त तिथे जातं. कारण तो तमोगुण आपल्याला ओढतो. रजोगुणासकट तमोगुण ओढतो आणि विनाकारण, निष्कारण ज्या क्रिया आपल्याकडनं होतात, त्याला प्रमाद म्हणतात आणि हे मोहामुळे होतं. आणि असे जर प्रमाद जास्त घडत गेले, आपल्या आयुष्यातला जास्तीत जास्त वेळ परमात्म्याकडे न लावता, ठीक आहे, परमात्म्याकडे नाही तर इतर प्रयत्न व्यवहाराकरता तरी प्रयत्न करायला रजाकडे न लावता केवळ वेळेचा अपव्यय हा तमोगुण आहे आणि त्याचं फल अज्ञान आहे. आणि अज्ञान जितकं वाढेल तितका पुढचा जन्मही अज्ञानयुक्त योनीत म्हणजे स्थावरापर्यंत येऊ शकतो. आता सत्वाची कास धरून मनुष्य कुठे पोचेल? रजाची कास धरून कुठे आणि तमाची हे सांगतात 18व्या श्लोकात. ऊर्ध्वं गच्छन्ति सत्त्वस्था मध्ये तिष्ठन्ति राजसः जगन्यगुणवृत्तिस्था अधो गच्छन्ति तामसः. ऊर्ध्वं गच्छति सत्त्वस्था. आता इथे ऊर्ध्व याचा शब्द असा नुसता वर असा नाहीये. जसं ऊर्ध्वमूलम अधःशाखा म्हणजे वर मुळं खाली शाखा असा शब्दशः अर्थ नाहीये. ऊर्ध्व म्हणजे जे उत्कृष्ट आहे. उत्कृष्ट काय आहे तर परब्रह्म हे उत्कृष्ट. त्यामुळे सत्वस्थ जे असतात ते परब्रह्मापर्यंत म्हणजे तद्धामम परमम मम यद्गत्वान निवर्तन्ते असं जे धाम आहे तिथे तो सात्विक पुरुष जातो. राजस जो आहे तो मध्येच अडकून पडतो. कसा? पुण्य करावं, यज्ञयाग करावे, प्रयत्न करावेत, स्वर्गात जावं, पुण्य संपलं, परत यावं, परत स्वर्गात, असा गोल गोल फिरत तो तिथल्या तिथेच राहतो. आणि प्रमादमोह तमसो भवतो ज्ञानमेवच. भवतो ज्ञानमेवच म्हणजे भवतो अज्ञानमेवच. अज्ञानाचा परिपाक म्हणजे प्रमाद आणि मोहाचा परिपाक हा अज्ञानात होतो. आणि तो अज्ञानी अवस्थेत अ, तमोगुणी खाली जातो आणि त्याला कसं म्हटलंय जगन्य गुणवृत्तीचा म्हणजे तमोगुणाचे जे वृत्ती आहेत त्या जगन्य म्हणजे ज्या अ, अतिशय करायला अयोग्य किंवा आत्मस्वरूपाच्या अगदी विरुद्ध अशा ज्या गोष्टी आहेत. आत्मस्वरूप चित स्वरूप आहे, त्यांनी जी चेतना आहे त्याच्या विरुद्ध म्हणजे आलस्य आहे. आनंदरूप आत्मरूप आहे त्याच्या विरुद्ध तमोगुणी आणि निराशावादी असणं हा आहे. आणि सत रूपाने सर्वज्ञ असण्यापूर्वी च्या विरुद्ध आत्मकेंद्री स्वतःतच बसून राहिलेला आहे. हे सगळे जगन्यवृत्ती त्याच्यात असतात आणि असा असलेला तो तामसी अधोगतीला जातो असं सांगितलं. नान्यं गुणेभ्यः कर्तारं यदा द्रष्टानुपश्यति गुणेभ्यश्च परं वेत्ति मद्भावं सोऽधिगच्छति. हा 19वा श्लोक आहे. आता या 19व्या श्लोकात आत्मा चं खरं स्वरूप काय आहे आणि तो कसा अकर्ता आहे किंवा गुणातीत आहे आणि हे कळल्याने आपण 13व्या अध्यायातही बघितलं की
क्षेत्रज्ञ हा विवेक होणं हेच ज्ञान आहे. तसं इथे आता भगवान सांगते, नान्यम गुणेभ्य कर्तारम यदा द्रष्टानुपश्यती गुणेभ्यश्च परम वेत्ती मद्भावम सोधी गच्छती. म्हणजे न नान्यम गुणेभ्य कर्तारम, म्हणजे अन्य कोणीही करता नाही गुणांशिवाय. म्हणजे जे काही कार्य होतंय सृष्टीत ते या त्रिगुणांमुळे होतंय हे ज्याला कळलंय, तर अं, अं, असा तो द्रष्टा त्रिगुणां हेच करताय हे पाहतो. आणि तो त्याच्यामुळे या त्रिगुणांशिवाय जे रूप आहे ते सच्चिदानंद घन स्वरूप जे आहे ते परमात्म तत्व या सगळ्या कार्यपसारा, सृष्टी हे सगळं कार्य आहे, त्या कार्यपसारापेक्षा वेगळं आहे हे जाणून, आणि तेच तत्व माझ्यात आहे हे जाणून तो माझ्या स्वरूपाला प्राप्त होतं. तत्वमसी किंवा अहम ब्रह्मास्मी हे जाणून पुढे तो अहमाचाही त्याग करून तो वासुदेव रूप होऊन जातो महात्मा. आता 20वा श्लोक. गुणानेतान तित्यत्रिन देही देह समुद्भवान जन्म मृत्यू जरा दुःखैर्विमुक्तो मृतश्नुते. गुणानेतान अतित्यत्रिन, म्हणजे ह्या तीन गुणांनी हा जो पुरुष आहे, हा या पुरुषाच्या उत्पत्तीला कारण असलेले हे तीन गुण, या गुणानेतान तित्यत्रिन देही देह समुद्भवन, ज्यांनी या देहात जातो, देही म्हणजे सच्चिदानंद आत्मा, तो देहात गेल्यासारखा जो भासणं ज्या गुणामुळे होतो त्याच्या पलीकडे जाऊन जन्म मृत्यू वार्धक्य हे सगळे त्या शरीराचे गुण आहेत. त्याच्यापेक्षा क्षेत्रज्ञ अशरीरी जो आहे त्याला जाणून तो महात्मा सर्व दुःखापासून मुक्त होऊन विमुक्तो अमृत अश्नुते. अमृताची प्राप्ती म्हणजे मृत्यूवर विजय, म्हणजेच सच्चिदानंद स्वरूपाची त्याला प्राप्ती होते. हा 14वा अध्याय 20वा श्लोक झालेला आहे. आज इथेच थांबू. प्रार्थना घेऊन. योगेशं सच्चिदानन्दं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. जय श्रीकृष्ण सर्वांना.